मी गुड्डी. मी एक गृहिणी आहे. माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली. माझा नवरा हा एक वडापावच्या गाड्यावरती कामाला जात होता आणि त्याला तिथे 7,500 रुपये पगार होता. त्याने लग्न करताना मला सांगितले होते की तो एका मोठ्या कंपनीत कामाला आहे, असं सांगून त्याने मला त्याच्या घरच्यांनी माझी फसवणूक केली होती. मला लग्न झाल्यानंतर समजले की माझा नवरा वडापावच्या गाड्यावरती कामाला जातो. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? माझा नवरा मला म्हणाला, अगं मला तू खूप आवडली होतीस आणि हे सर्व मी माझ्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार केलं आहे. मला त्याचा आणि त्याच्या घरच्यांचा खूप राग येत होता. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही कुठेतरी अजून एक काम बघा, म्हणजे आपल्या घरचा खर्च भागेल. म्हणून माझा नवरा कामाच्या शोधात होता. एक दिवस तो लवकर घरी आला आणि मला येऊन म्हणाला, गुड्डी, अगं मला एक नवीन काम मिळाले आहे. मी म्हटलं, कोणतं? तर त्याला रात्रीचं ATMच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम मिळालं होतं. आणि मी विचारलं, अहो तुम्ही नाईटला जाणार म्हटल्यावर मी घरी एकटीच कशी राहू? माझा नवरा मला म्हणाला, अगं तू एकटी थोडीच आहेस, तुझ्यासोबत आई आणि बाबा आहेत ना. म्हणजे आता इथून पुढे माझा नवरा दिवसभर घराबाहेर असायचा आणि रात्रीचा हा सिक्युरिटी गार्डचं काम करण्यासाठी तो ATMच्या बाहेर बसायला जायचा. पैसे तसे भरपूर येत होते. आता त्याचा हा दिवसभराचा 7,500 रुपयाचा पगार आणि नाईटला ATMच्या बाहेर बसण्यासाठी सिक्युरिटी गार्डचा म्हणून त्याला 8,000 रुपये मिळत होते. असे मिळून 15,000 रुपये त्याला महिना मिळत होता. आता तोही खूप खुश होता आणि मीही. परंतु प्रेक्षकांनो, भानगड फक्त एकच झाली होती की आता माझा नवरा मला वेळ खूप कमी देत होता. तसं पाहायला गेलं तो पहाटे यायचा आणि लगेचच 2 तासात आवरून वडापावच्या गाड्यावरती जात होता. पण आता पुरेसा वेळही मिळत नव्हता. मला माझ्या नवऱ्याजवळ जाण्यासाठी सुद्धा खूप तरसावं लागत होतं आणि वाटही पाहावी लागत होती. आणि म्हणूनच ह्याच गोष्टीचा फायदा माझ्या घराशेजारील राहणाऱ्या बंडूने घेतला. बंड्या तसा बुटका होता आणि तसा तो खूप रगिलेह होता. तो सहसा कुठल्या स्त्रीकडे पाहत नसायचा. परंतु माझ्या नवऱ्याला, जेव्हापासून माझ्या नवऱ्याला रात्रीचं काम लागलं आहे, हे पाहिल्यानंतर तो दिवसरात्र फक्त माझ्या शोधात असायचा. म्हणजे तो मला काम करताना देखील रोज पाहत असायचा. मी भांडी घासताना देखील तो माझ्या पूर्ण शरीराकडे टक लावून पाहत असायचा. माझ्या पाठीमागील सर्व भागाकडे तो पूर्णपणे टुकूटुकू पाहायचा. मी हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगण्यासाठी भरपूर वाट पाहिली, परंतु तो मात्र सकाळी लवकर यायचा आणि लगेचच कामावरती जात असायचा. त्याच्याकडे या गोष्टी पाहण्यासाठी ही वेळ नव्हता. त्याच्यावरती ही वेळ आणली होती ती सुद्धा मीच. परंतु काय करणार? मला खूप आयुष्य आरामात राहण्याची सवय होती आणि बंडू हा स्वतःचा व्यवसाय करत होता. त्याचे 4 ते 5 वडापावचे गाडे होते आणि त्याच गाड्यावरती ही माझा नवरा कामाला जायचा. म्हणून मीही बंडूला खूप आवडू लागले होते. बंडूही तसा दिसायला छानच होता, परंतु मी माझ्या खूप अपेक्षा मारत होते, कारण हवा तसा वेळ मला माझ्या नवऱ्याकडून मिळत नव्हता. काय करणार? तसा माझा नवराही खूप छान दिसत होता, परंतु बंडूने अशी काय जादू केली होती की मी बंडूला त्याच्या स्वाधीन कशी झाले हे मलाच कळलं नाही. ही गोष्ट आहे माझा नवरा कामाला गेल्यानंतरची, म्हणजेच त्याला रात्रीपाळीचे काम लागल्यानंतर 8 दिवसानंतरचा हा प्रसंग आहे. रात्री सुमारे 2 वाजता अचानकपणे माझी सासू झोपेतून उठली आणि तिने माझ्या खोलीची कडी वाजवली. मी खूप झोपेत होते. मी विचार केला, एवढ्या रात्रीचं कोण आलं असेल? मी विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, आत्या तुम्ही आहात का? हो, असा आवाज आल्यानंतर मी उठून दार उघडण्याचा प्रयत्न केला. कसंबसं दार उघडलं. मला खूप घाम आला होता आणि माझ्यासमोर माझी सासू उभी होती. माझ्या सासूचे केस विद्रूप होते, चेहराही खूप विद्रूप दिसत होता. मी माझ्या सासूला बघून खूप भ्याले, परंतु खरं तर माझी सासू मला पाहून पूर्णपणे धक्कादायक अवस्थेत थांबली होती, कारण तिने रूममध्ये मला आणि बंडूला पूर्णपणे नग्न अवस्थेत पाहिलं होतं.
तिला हे सर्व पाहून खूपच धक्का बसला होता. आता ही गोष्ट तिला माझ्या नवऱ्याला कधी सांगेल असं झालं होतं. माझ्या सासूला पाहता क्षणी बंडूने खिडकीतून बाहेर लावलेल्या शिडीवरून तो खाली पळून गेला. मित्रांनो, तुम्हाला हीच गोष्ट सविस्तर सांगायची म्हणजे की माझ्या नवऱ्याला जेव्हापासून रात्रपाळीचे काम लागलं होतं, त्याच्या 2-3 दिवसानंतर बंडू हा दररोज माझ्या खोलीमध्ये येत असायचा आणि रात्रभर मला हवं तसं माझ्या सगळ्या तो इच्छा पूर्ण करायचा. मला सर्व शारीरिक सुख तो देत होता आणि बंडू हा येण्या-जाण्याचा मार्ग म्हणजे खिडकी होती आणि खिडकीला मी मोठी शिडी लावून ठेवली होती. बाहेरून त्याच शिडीवरून बंडू रूममध्ये येत असायचा आणि बाहेर जात असायचा. परंतु काल मात्र खूपच भयानक प्रसंग झाला. बंडू हा खूपच माझ्याशी वेगळा वागू लागला होता. तो एका जनावराप्रमाणे माझ्याशी वर्तन करू लागला होता. तो कसाही माझ्या शरीराला कुठल्याही दिशेला वळवत होता, चोळत होता आणि दाबत होता आणि माझ्याही तोंडातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निघत होते. हेच आवाज ऐकून माझी सासू झोपेतून उठली होती आणि ह्याच गोष्टीची मलाही खूप लाज वाटत होती. तिने दार वाजवले आणि तिने आम्हा दोघांना अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तिचंही काय होणार होतं, परंतु त्यानंतर तिने हीच गोष्ट माझ्या सासऱ्याला जाऊन सांगितली. माझा सासरा हा तसा दिसायला खूप दणकट होता. तो खूपच म्हातारा नव्हता, कारण तो मोठा जुना पैलवान होता. त्याने भरपूर अशा कुस्त्या मारलेल्या होत्या. त्याच्या अंगामध्ये खूप अशी रग होती आणि माझी सासू मात्र खूप म्हातारी झाली होती आणि आता माझा सासरा माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहत असायचा. त्याने माझ्याकडे पाहिल्यानंतर मलाही बंडूसोबतचा खोलीमधील तो प्रसंग आठवला. तो कार्यक्रम सर्व माझ्या डोळ्यासमोर येत असायचा. बंडू त्याला हवं तसं मला तो शारीरिक सुख देत होता आणि बंडूच्याही शरीराची भूक तो भागवत होता. कारण बंडू हा केवळ 22 वर्षाचा तरुण असून त्याचे लग्न झालेले नव्हते. तसा त्यालाही तालमीचा खूप नाद होता. म्हणूनच मलाही बंडूकडे पाहिल्यानंतर खूप छान वाटायचं. मीही बंडूकडे आकर्षित व्हायचे. आता माझा आणि बंडूचा हा खेळ संपला होता. कारण गेले 15 दिवस रोज बंडू माझ्या रूममध्ये यायचा आणि माझ्यासोबत हवं तसं तो करायचा. त्याने माझं शरीर पूर्णपणे मोडून टाकलं होतं. आता बंडू माझ्यासोबत नाही ते करून जायचा. तो रूममधून गेल्यानंतर मला 3 ते 4 तास छान झोप यायची. मला सकाळी लवकर उठू वाटत नसायचं. माझा नवरा आला तरीही माझी खूप वेगळी अवस्था असायची. केस विस्कटलेले असायचे. माझी सासू मला रोज विचारायची, "अगं गुड्डी, काय झालं तुझा अवतार? खूप वेगळा वाटतोय." तसं मी तिला सांगायचे, "अहो काही नाही, झोपेमध्ये झालं आहे." परंतु आज मात्र कहरच झाला होता. बंडूने असं काही केलं होतं की मला पूर्णपणे वेड लागलं होतं. मी पूर्णपणे मोठमोठ्याने ओरडू लागले, "बंडू सोड, बंडू सोड." परंतु बंडू ऐकलं नाही. त्याने त्याला हवं तसं पूर्णपणे सुख घेतलं होतं. म्हणूनच माझ्या सासूने आम्हा दोघांना रंगेहात पकडलं होतं. मी आणि बंडू आम्ही दोघेही माझ्या सासूसमोर पूर्णपणे नग्न अवस्थेत उभे होतो आणि हीच गोष्ट तिने माझ्या सासऱ्यालाही सांगितली होती. किंबहुना माझ्या नवऱ्याला ही समजली असावी. परंतु माझ्या नवऱ्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. तो फक्त मला म्हणाला, "गुड्डी, हे सर्व मी तुझ्यासाठीच करतोय ना? तू फक्त चांगली राहा." यावरून मला समजलं होतं की माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं. परंतु त्यानंतर मात्र बंडू 1-8 दिवस आला नाही. मला खूप कसं तरी होत होतं. मलाही किंवा माझ्या शरीरालाही बंडूची सवय लागली होती. बंडू कधी येईल आणि माझ्या शरीराची भूक कधी भागवेल असं मला रोज रात्री वाटत असायचं. आणि एके दिवशी बंडूने खिडकीची काच उघडली. आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. बंडू आत येतानाचा आवाज माझ्या सासूला आणि सासऱ्याला आला. माझ्या सासूनेही माझ्या सासऱ्याला झोपेतून उठवलं आणि आमच्या रूममधून जसा आवाज येऊ लागला तसं ते दोघे आमच्या रूममध्ये आले आणि त्या दोघांनी आम्हाला पुन्हा एकदा एकत्र पकडले होते. आता आम्हाला प्रश्न पडला होता की या दोघांचं करायचं काय? बंडूला माझ्यासोबत पाहून माझा सासरा खूप चिडला होता. त्याने पाहता क्षणी आम्हाला मारायला सुरुवात केली.
माझ्या सासऱ्याने बंडूला खूप मारलं. ते मला पाहवलं नाही. म्हणून बंडूला मारत असताना मी मागे पडलेल्या बंडूच्या पॅन्टचा बेल्ट काढला आणि मागे जाऊन माझ्या सासऱ्याचा गळा त्या बेल्टने आवळला. तशी सासूही तुटून माझ्यावरती पडली. माझ्या सासऱ्याचा गळा आवळल्यानंतर बंडू त्याच्या हातातून सुटून त्यांनीही सासूवरती खूप वार केले आणि आम्ही दोघांनी माझ्या सासू सासऱ्यांना त्याच ठिकाणी मारून टाकलं. आता आम्हा दोघांनाही खूप टेन्शन आलं होतं. आम्ही वाट पाहत बसलो. सकाळ व्हायची. सकाळी काय होणार याच चिंतेने बंडू निघून गेला आणि माझा नवरा घरी आला. त्याने हे सगळं पाहिलं. त्याने मला विचारलं, पुढे काय झालं? मी त्याला सांगितलं, मी झोपेत असताना सासऱ्याने माझ्यावरती जडब घातली आणि माझी इज्जत लुटू लागला होता. ही गोष्ट सासूने पाहिली आणि त्या दोघांच्या आतमध्ये खूप जोराजोराची भांडणं झाली. यामुळेच या सर्व गोष्टी झाल्या आहेत. माझ्या नवऱ्याला ही गोष्ट खरी वाटत नव्हती. तरीही त्याने ते पटवून घेतलं आणि तिथून पुढचे सर्व दिवस सुरळीत चालू होते. आता मात्र त्याने रात्रपाळीचं काम बंद केलं होतं. तो वडापावच्या गाड्यावरतीच फक्त कामाला जात असायचा आणि एके दिवशी बंडूला घरी येताना माझ्या नवऱ्याने पाहिलं. तसा तो पुन्हा माघारी वळाला आणि घरी आला. त्याने पुन्हा एकदा बंडूसोबत मला पाहिलं आणि हीच गोष्ट त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि तो थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थांबला. त्याने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मला आणि बंडूला अटक केली आणि आम्हा दोघांनाही खूप शिक्षा झाली होती. आता मी माझ्या नवऱ्याच्या ठिकाणी बंडूला पाहत असायचे, परंतु याची शिक्षा मी भोगत होते. मी माझ्या नवऱ्याला समजू शकले नाही आणि म्हणूनच माझ्यावरती ही वेळ आली. बंडू हा तात्पुरता माझ्यावरती प्रेम करत असल्याचं नाटक करत होता आणि मी त्याच्याशी तो म्हणेल तसं वागू लागले. म्हणजेच मीही त्याच्यात वेडी झाले होते. हीच गोष्ट कोणासोबतही घडू नये म्हणून एकच वाटतं, आपला नवरा जसा आहे तसा आपण त्याच्यावरती खूप प्रेम करायला हवं आणि आपण आपल्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ राहायला हवं. कारण ह्या गोष्टी होत राहतात, परंतु क्षणभरासाठी आपण कमावलेलं सर्व काही गमावून बसतो. हेच माझ्यासोबतही झालं. नंतर माझ्या आयुष्यात ना माझा नवरा होता ना तो बंडू होता. तो बंडू माझ्या जिंदगीला झेंडू लावून गेला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण जसं करावं तसंच भरावं लागतं. या म्हणीप्रमाणे आपले जीवन जात आहे. त्यामुळे चांगले वागा, चांगले रहा आणि एकनिष्ठ रहा. प्रेक्षकांनो, धन्यवाद. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.